का मामा आता काय करायचं म्हणता मग? काहीच नाही ना, सगळा माल विकून जायचा आहे आपल्याला इथून. हा, त्यासाठी काय करा माहिती का, हे बा विकून द्या. तुझा आहे ते रामाभाऊ आहे ना, ते दोंडीवाले, हा ते लिहावं दे. हा, आणि एक जण जाते आपल्या ते कंदील बुडा नाही का, कंदील बुडा त्याला बोलाव. रामा भाऊले दोन द्यायला सांगतो वाटते. पण मी काय म्हणतो, त्या कंदील बुड्याला काय बोलावता? हा, ते लय कंजूस आहे बरं. हा, एकही ब्लँकेट घेणार नाही ते. अरे कंजूस माणसाचं असतं काम आहे आपल्याला. हा, अशा कंजूस माणसाला कसं आहे माहिती का, जरासं का फुकटचं भेटलं का नाही, हा, तर कोणाला मदत करायला तयार होतील ते. बरं जा तुम्ही आणि त्याला बोलवून आणा पटकन. हा, आणि मी आता हे सगळं भरतो याच्याच गाडीत आणि तिकडे जाऊ शाळेजवळ. हा, शाळेजवळ लावायचं आपल्याला होलसेल दुकान एकदम मोठं. बापा रे, होलसेल दुकान लावायचं म्हणते, दौंडी द्यायची म्हणते. मला ती एकावर एक फ्री ठेवतात ते मामा. बरं ठीक आहे, त्याला बोलवून आम्ही तिथे शाळेजवळच येतो मग. हो, या तिकडं जा, हे सामान्य तुम्ही आता भरून. अरे रामभाऊ आले का? हे पहा आता मी काय म्हणतो, आपल्याला दौंडी द्यायची आहे गावात. मी सांगतो तशी दौंडी द्यायची आहे तुम्हाला. हा, किती लागते तुमचे, काय किती पैसे असते? सगळ्या गावात द्यायचे आहे का? बरं काय हरकत नाही, देतो ना. हा, द्या तुमच्या हिशोबाने काय पैसे, तुम्हाला तर माहित आहे आता. बरं काय हरकत नाही, तुम्ही काय म्हणता ते देऊन देऊ आपण, तुमचे जे काय होईल ते. हा, पण मी काय म्हणतो, आपली दौंडी पूर्ण गावात फिरली पाहिजे. हा, सगळं म्हणजे प्रत्येक लोकांना माहित पडलं पाहिजे. काना कोपऱ्यानं तिकडे दौंडी देत जा तुम्ही, कोणताच कोपरा सोडू नका. अहो काय हरकत नाही ना, संपूर्ण गावात तर दौंडी देतो तुम्हाला. तुम्हाला सांगतो एक कोपरा सोडत नाही. बरं काय म्हणजे दौंडी कशी द्यायची, म्हणजे आपलं ब्लँकेटचं दुकान आलं म्हणून दौंडी म्हणजे अशी द्यायची आहे जोरजोरात, की ब्लँकेटची सेल लागलेला आहे, ब्लँकेटची लूट. हा, या 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 ब्लँकेट घ्या. हा, अर्धे पैसे आता द्या, अर्धे पैसे 6 महिन्यांनी. म्हणजे सध्या अर्धेच पैसे द्यायचे आणि अर्धे पैसे मग 6 महिन्यांनी. काय राजू, पण वसूल होईल का तुमचे मग? ते पाहता येते ना, करता येते नंतर वसूल. हा, त्याचं नाही टेन्शन. पण प्रत्येकाला आपलं ब्लँकेट भेटलं पाहिजे ना. लोकांजवळ आता कोणाजवळ पैसा आहे नाही आहे. हा, मग अर्धे पैशात कोणी घेते तर. हा, अर्धे पैसे नगद, अर्धे पैसे उधार म्हटलं का नाही, कोणी घेते. हो, उधारीत म्हटलं तर काय, आमच्या गावातले लोक तर काय हत्ती घ्यायला जोर करते तर. हा, एक काय 10 घेऊन जातील ब्लँकेट. पण मी काय म्हणतो, तुमचं नुकसान नाही झालं पाहिजे बुवा, वसूल झाली पाहिजे. पाहता येते, दुसऱ्याचं भलं झालं तर आपलंही भलं होत असते. काही टेन्शन नाही. तुम्ही जा फक्त. हा, पटापट दौंडी द्या लवकर. लोक इकडे तिकडे जायच्या आधी पटकन दौंडी देऊन मोकळं करा. काय हरकत नाही ना, आता दौंडी देत गेलं की आता सगळ्या माणसाला इकडे पाठवतो. हा, आता गर्दी होईल इथं. चला ते कंदीलाबाजी आले वाटते. बरं या मग तुम्ही. हा, द्या दौंडी सगळ्या गावात. का लुटेल भाऊ, काय म्हणत होते? हा, हे भाता आलता बा तुमचा बोलवाले, काय अर्जंट बोलावलं म्हणे. काही नाही, ते सकाळी आलते ना तुम्ही, काय ब्लँकेट शोल्डर गिटर काय पाहिजे म्हणे. हा, मग आलेच नाही. मी म्हटलं बा पाहिजे असेल तर देऊन टाकावं तुम्हाला. हा, पाहिजे का? पाहिजे तर खरीच म्हणा ब्लँकेट, पण आता हे पैसे नगदच मागल ना. हा, नगद पैसे द्या वाटते का आता, खिशातून काळा नाही वाटू राहिला ना मला. उधार गिधार दिलं तर जमते ना. नाही पाहिजे होतं राजू, एक आम्हाला पाहिजेच होतं, पण ते कसं आता पैसे नाही राजू. कसं आहे माहिती काय बा, आता सोयाबीनात बी लॉस झालं. हा, तर आता परिस्थिती कठीण चालू आहे आमची. जाऊ दे ना, दुसऱ्या वेळेस पाहू आपण मग. दुसऱ्या वेळेस येतात ना तुम्ही. दुसऱ्या वेळेस आता आम्ही गाव फिरत फिरत गेलो तर काय 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 लवकर येऊ का इथं. आणि एक तर आता थंडीचा पिरियड आहे, आता सध्या गरज आहे. हा, एकदा थंडीचं वातावरण निघून गेल्यावर मग काय ब्लँकेटचं काम आहे. हो ना, ते आहे, पण जरा पैशाच पाहा लागते ना राजू. सांगा आता, या बुड्याजवळ पैसा नाही का? हा, पण पैसा कसा मोडून जीवाला येते रडू, अशी गोष्ट आहे याची. हो, तुम्हाला का पैसे मागून राहिलो का आपण? हा, आपले माणसं राजू, तुम्हाला कोण मागितले पैसे? सांगा आता, पैसे नाही मागत म्हणते, त्याला फुकट देते काय आपल्याला? नाही पैसे नाही मागाय म्हणजे कसं काय, मी समजलं नाही बा. कसं आहे कंदिलाबाजी, आपण माल आणला भरपूर. हा, हे माल आपल्याला सेल करायचा आहे. हा, म्हणून आपण हे सेल लावलेला आहे. म्हणजे अर्धे पैसे आता आणि अर्धे पैसे 6 महिन्यांनी, अशी उधारीत आपण हे ब्लँकेट वाटणार आहोत. हा, पण कसं आहे माहिती आहे का, आता या गावातले कोण आहे कोण परगावचा आहे आपल्याला काही ओळखीचे नाही ना. हा, तुमच्या सगळे ओळखीचे आहे, तुम्ही जुने माणसं. जुने म्हणजे या गावातल्या प्रत्येक माणसाची नस ओळखतो ना मी. हो, गावातले माणसं आहे म्हणा तशी ओळखीचे आपले सगळे. म्हणून मी काय म्हणतो, तुम्ही फक्त गॅरंटी घ्या गावातल्या माणसाची. हा, तुम्हाला माहिती आहे आता कोणता माणूस देणार आहे कोणता नाही देणार आहे. हा, मग तुम्ही त्याची गॅरंटी घ्या. हा, मी त्याला उधार देतो हे अर्ध्या किमतीत. हा, तुम्ही दिवसभर इथंच थांबा. हा, तुम्हाला लागेल तर ब्लँकेट मी मागून फ्री आहे ना, काही त्याचे पैसे देऊ नका. ब्लँकेट घेऊन जा तुम्ही वाटले शकपरी. हा, त्याचे पैसे द्यायचं गरज नाही. सांगा आता, गावातल्या माणसाची गॅरंटी घे म्हणते. हा, गावातल्या एका तरी माणसाची गॅरंटी घेण्यासारखी आहे का? माझे तर पैसे मला वसूल नाही होऊ राहिले, आणि हे म्हणते आता याची गॅरंटी घे म्हणते, याच्या पैशाची. जाऊ दे ना हो मामा, हे उधार गिधार वाटल्यापेक्षा नगद नगद काम असतं, चालले जा. हा, आमच्या गावातले लवकर वसूल होत नाही बरं पैसे. ते वसूल करतो ना मी. तुम्ही फक्त काय माहितीये का, तुम्ही गॅरंटी घ्या. म्हणजे गॅरंटी म्हणजे तुम्ही आपलं घर दाखवायचं त्याचं. हे बा हे घर बा या माणसाचं. हा, म्हणजे कसं आहे, आम्हाला कसं माहित नसते ना या गावातला कोण आहे कोण नाही. हा, एखादा परगावचा याचा या गावाच्या नावावर उधार घेऊन जायचा. म्हणून तुम्ही फक्त गॅरंटी घ्या. हा,
आणि मग मी वसूल करायला येतो ना मी. वसूल करतो ना सगळ्याच्या घरी घरी जाऊन. तुम्ही फक्त मला घर दाखवायचं. वसुलीचं टेन्शनच नाही तुम्हाला. तुम्ही फक्त गॅरंटी घ्या की त्या माणसाला ओळखता म्हणून. नाही हे करते म्हणा याच्या पद्धतीने वसूल. नाही झाले तरी आपल्याला काय घेणं नाही. आपल्याला फक्त बोट दाखवून द्यायचं घराकडे, हे वय बा या माणसाचं घर. जमते ना, आपल्याला ब्लँकेट देते म्हणते नाही. बरं काय हरकत नाही ना. आता आपले ब्लँकेटचे पैसे घेत नाही म्हणता म्हटलं तुम्ही, तुमच्यासाठी करा लागेल ना तेवढं. थांबतो मी दिवसभर इथं वाटल्यास. द्या मग ते ब्लँकेट देता म्हणता ना, ते घेऊन जातो ना मग मी घरी नेऊन ठेवून येतो. हो काय हरकत नाही ना. पहा ना तुम्हाला कोणतं ब्लँकेट पाहिजे, कोणतं शोल्डर पाहिजे ते घ्या. द्या ना तुमच्याच हाताने हो, चांगल्यातलं द्या. चांगल्यातले 2-3 शोल्डर द्या आणि 2-3 ब्लँकेट द्या. 3 काय पाहिजे बा तुम्हाला? 3 म्हणजे आता मले पाहिजे, मा बाईले पाहिजे होतं ना, आणि घरच्या पोराले पाहिजे. तरी तर सुनीसाठी नाही आणलं, मला 3 आणलेलं आहे आधीच माहेरून तिकून, तर ते काय पाहिजे नाही आपल्याला. तर तिघासाठी 3 द्या ना मग. पाहता मग अशी एक ब्लँकेट घ्यायला मागपुढ करत जाय. आता फुकटचं म्हटलं की 3 द्या म्हणते. 3 शोल्डर, 3 ब्लँकेट. फुकटचं म्हटलं की हॅगीच नाही करत हे. जाऊ द्या, देऊन देतात येले. कारण आता याचं काम आहे ना. काय नाही का सोडतो का मी? वसुली करायच्या वेळेस येले सोबत घेऊनच फिरणार आहे ना मी. बरं काय हरकत नाही ना कंदिराबाजी. 3 पाहिजे 3 घ्या. किती जेवढे पाहिजे तेवढे घ्या, वाटल्यास काय टेन्शन नाही. पण आपल्याला ते पाहिजे बरं. बरोबर याची सगळे कोण गावातला आहे कोण नाही ते ओळख बरोबर सांगा. वसूल करायच्या वेळेस आपल्याला भारी नाही गेले पाहिजे दोघाले बी. काय आता गावातली वसूल होईल का नाही सांगता येत नाही म्हणा. जाऊ दे. नाही ना, मी आहो ना, तुम्ही काय टेन्शन घेता. कोण नाही देतो तुमचे सगळे, एक पैसा तुमचा बुडत नाही कोणी. आमच्या गावातले लोक तसे चांगले आहेत, तसे काय टेन्शन नाही. बरं ठीक आहे, द्या मग ते ब्लँकेट द्या ना, मग मी ते घरी निवटून येतो आणि गावातल्या तिकडल्या लोकांना सांगून देतो असा असा सेल लागला म्हणून. नाही तसं ते रामाभाऊला पाठवलं ना आपण दोंडी द्याले. ते देऊ राहिला असेल दोंडी बहुतेक. ऐका हो ऐका. सर्व गावकऱ्यांना सूचित करण्यात येते की आपल्या बस स्टँडवर ब्लँकेट विकायला आलेले आहे. ओ फक्त अर्ध्या किमतीमध्ये ब्लँकेट मिळणार आहे. तरी सर्वांनी घेऊन जा. शेल शेल शेल. रामा काय अर्ध्या किमतीत काय? ते ब्लँकेट आणलेलं आहे मामाने इकाले. ते अर्धी किमतीत म्हणजे 1000 रुपयाचं ब्लँकेट 500 रुपये द्या घेऊन जा. 500 रुपये मग 6 महिन्यांनी द्या. असं आहे का ते? म्हणजे किती रुपयाचं ब्लँकेट असलं तरी अर्धे पैसे नगद द्या आणि अर्धे उधार. मग अशी घे म्हणे ना, तेव्हा उधार दे म्हटलं नाही दिला. आता उधार लावलं त्यानं. का रे उधार वाटू राहिले? मग चांगले आहे ना ब्लँकेट का खराब आहे? कुठची आणली उचलून ते ना? तुम्ही जाऊन पहा ना बा. आपलं माय का दोंडी द्यायचं काम आहे. पहा ना तुम्ही कसे आहे काय पसंत आले तर घ्यायचे, नाही तर राहिले. तसंही अर्धे पैसे राहिलेले कोण देणार आहे त्याले? नाही पाहतो ना, जाऊन पाहतो. चांगले जर असले तर घेता येते मग. अरे आले का कंदिराबाजी? या बसा. नाही बसत नाही, येतो मी 10 मिनिटांनी जेवण खाऊन करून मस्त. एकदा आले की आलं मग. फक्त कसं आहे माहिती का, मी हे सांगायला आलो तुम्हाला. ते तुम्ही आता दोंडीला पाठवलं का रामा भाऊले? काही जण कसं चर्चा करू राहिले माहिती का, त्यात सांगू राहिले की बा अर्ध्या किमतीत भेटते म्हणून. तर मग कसं आहे माहिती का, लोकांना वाटू राहिले की बा म्हणते हे माल काही बोगस तर नाही ना, माल चांगला नसेल माल, कुठचा आणला असेल उचलून, अशी गोष्ट चर्चा करतात लोक. कसं असते माहिती आहे का, लोकाले स्टँडर्ड पाहिजे, स्टँडर्डपणा पाहिजे. स्टँडर्डपणा असला की वाटते चांगला माल आहे. दुकानातला माल कसा आहे असे ना चांगला वाटते. रस्त्यावरचा माल काही खराब वाटत असते. म्हणून मी काय म्हणतो तुम्हाला, जरा मंडप बिंडप टाका इथं, जरा मंडप बिंडप करा, जरा रॅक गिक लावा, त्याच्यात लावा हे माल, म्हणजे जरा स्टँडर्ड वाटला पाहिजे. जो कंदिराबाजी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आजकाल माल किती काही चांगला आहे, याला किंमत नाही आहे. दुकान कसं आहे ते पाहिजे पहिले. 5 दुकान असलं की म्हणते अरे बाबा इथं सुपर माल भेटते. म्हणून तर मी काय म्हणतो, हे बा आमच्या इथं मंडपाल्याजवळ रॅकाय भेटते भाड्यानं, आणि मंडप भेटते. काय दिवसाचं काय भाडं घ्यायचं ते घेईल, देऊन टाका त्याले आणि ते लावून घ्या. मस्त टकाटक दुकान दिसते आपलं. हो काय हरकत नाही ना. हे धिरकुंड्याला पाठवतो मी तुमच्यासोबत. त्याला फक्त ते घर दाखवून देते मंडपवाल्याचं, त्याला सांगून देतो मग मी. तसं बी हे माल दुकानातच लावा लागते राजो. असा माल असला की ते कसं आहे, ते बाया राजो कुठे घुसते, उलट वालट पाडते खाली, तर कधी काय आपल्या हाताने काढायला पाहिजे. लय धिंगाणा करते म्हणून माहिती आहे बायाचं काम. त्यापेक्षा ते दुकान असलं म्हणजे दुकानात याचं काम नाही. कोणतं पाहिजे, हे पाहिजे का, घ्या काढून. ठीक आहे, मी येतो तोपर्यंत जेवण खाऊन करून. तोपर्यंत आता रामाची बी दवंडी देणं चालू असेल. पूर्ण गावात फिरला ते की येतेच लोक झुमडच्या येते, काही टेन्शन नका घेऊ. बरं या मग पटकन. तुम्ही पाहिजे बरं. कारण तुमची ओळख असल्याशिवाय, तुम्ही गॅरंटर असल्याशिवाय मी कोणाला माल देत नाही. आता एवढा मोठा माल आपल्याला फुकट दिला म्हटल्यावर जर अशी गॅरंटी घ्याच लागणार आहे ना गावातल्या लोकांची. पाहिजे ते पुढचं पुढे. काय हरकत नाही ना मामा, मी आव ना, तुम्ही काय टेन्शन घेता. मी आव ना, वसूल होते तुमचे, काय टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, या मग तुम्ही पटकन. मी तोपर्यंत हे दुकान लावून घेतो मस्त. हो जाणार लवकर बस स्टँडवर. माल संपून जाईल बरं. जा लवकर. अर्ध्या किमतीतच आहे. अर्धे पैसे द्या लागते, अर्धे पैसे मग 6 महिन्यांनी.
हो का 6 महिन्याने का बाबा? मग 6 महिन्याने कोण मरते कोण वाचते कोण? त्या पैशातच भेटू राहिलं म्हटलं काय आहे? कुठे बस स्टँडवर आहे का रे? आपल्या तिथं स्टँड जोड, आपल्या त्या शाळेच्या समोर. बरं ठीक आहे, चला बाय, पाहू ना आपण. चांगले चांगले असेल ते घेऊन टाकू ना मग. अर्धेच पैसे द्या लागते म्हणजे नगद. हो चला ना मग. सांग आता कंदील बुडा खायला बसला म्हणा इथं. अरे काव लुटेल हो, दुकान तर एक नंबर लावलं बा मस्त. आणि मालही भरपूर दिसू राहिला. अरे बाबा हे तर काहीच नाही. आणखी 2 गाड्या भरलेल्या आहेत घरी. माल आपण होलसेल मध्ये माल आणला ना, गाड्याच्या गाड्या भरून आणल्या. इंदूरहून 2 गाड्या आणल्या, एक गाडी त्या नागपूरहून आणली. होलसेल मध्ये एक नंबर माल आणला, क्वालिटी बी चांगली आहे. कुठं हात मारला म्हणा ना, एवढा मोठा माल आणला म्हणते. आणि ते बी उदार वाटू राहिला. कुठून तरी लुटून आणलाय ना. पाहिजे चांगल्या मार्केटचा माल आहे ना. आमच्या घरच्या बोले ना, समाज चौकशा करायची लय सवय. कुठून आणला माल, काय आणला, चांगला आहे का? तर भेटू राहिला उधार, तर घेऊन घ्यायचं ना पटकन. येते त्याच्या खिशातून पैसे नाही निघत. पटकन घ्यायचं ना, आपलं मोकळं व्हायचं. नाही आणखी गर्दी जर झाली तर सगळेजण चांगला चांगला माल घेतील ना, आपल्याला काय भेटणार आहे मग? हो मी काय म्हणते, ते आपल्यासाठी घेऊन घ्या ना पटकन ब्लँकेट. हे आली का तर मामांग? हो घेतो ना. घे ना, तो पसंतीनेच घे ना. मग तुला कोणतं पाहिजे घे. शिवलाल भाऊ घ्या ना हात मारून तुम्ही बी. नाही रे, मी बी हात मारायला चाललो. मी तर चांगला हात मारणार आहे. माझ्या डोक्यात ते प्लॅनिंग वेगळं आहे. पण हे कंदील बुडा खायला बसला इथं, ते नाही समजून राहिले का? बसला असेल इथं, त्या लुटेऱ्यानं चहा पाणी पाजलं असेल. त्याला काय चहा पाणी नाश्ता गिस्ता भेटला की बसते आपला दिवसभर बसते तिथं. बरं चल, जरा माझ्या डोक्यात आयडिया आहे. तिकडे चल, आपण तिकडे जाऊ. नंतर सांगतो तुले. चल. बरं चाल मग, काय म्हणतो चाल. बरं मामा, शेल कसा काय आता हे? काय उधार म्हणता ना तुम्ही? बा सगळा माल इथं ठेवलेला आहे. सगळ्या याच्यावर पाट्या लावलेल्या आहेत. अलग अलग क्वालिटीचा माल आहे. तुम्हाला जे पसंत आलं ते घ्यायचं. त्याची किंमत त्याच्यावर लिहिलेली आहे. जेवढी किंमत लिहिलेली आहे त्याची अर्धी किंमत तुम्हाला आता जमा करायची. अर्धी किंमत तुम्ही 6 महिन्यांनी दिली तरी चालते. म्हणजे अर्धी रक्कम द्यास लागते नाही का? मला वाटलं पूर्णच उधार राहते का? हो शांताराम भाऊ, कसं आहे माहितीये का, आता आम्हाला बी आता हे माल संपला की दुसरा माल आणायला लागते. मग पैसा लागल नाही का काही ना काही. मग 50% रक्कम आम्ही आता जमा करून घेऊन राहिलो. त्याच्यातच आम्ही दुसरा माल आणखी आणतो. बरं आता 50% रक्कम आम्ही द्यावं नाही का? आणि मग 50% एकदम 6 महिन्यांनी दिली तरी चालते. डायरेक्ट 6 महिने साईड आहे तुम्हाला. 6 महिन्यापर्यंत मी तुम्हाला हटकणार बी नाही ना. 6 महिन्यानंतरच मी तुम्हाला वसूल करायला येईल. कारण कसं आहे माहितीये का, आता त्या व्यापाऱ्यानं बी आम्हाला 6 महिने साईड दिलेली आहे. 50% रक्कम भरून आम्हाला तिकडून माल देऊ राहिला. ते 6 महिन्यानंतर आम्हाला बाकीचे पैसे द्या म्हणते. म्हणून मग आम्ही तुम्हाला साईड देऊ राहिलो. सांगा आता 6 महिन्यांनी वसूल करायला आल्यावर लोक भेटले तरी पाहिजे गावात. जाऊ दे. घेऊ तुला कोणते पाहिजे ते पाय. पसंत आलं तर घे एखादं. ते तिकडच्या रॅक मधले आणि हे इथचे हे कलर वाले हे तर एकसारखे दिसू राहिले तर. आणि हे 2000 रुपये किंमत आहे, त्याच्यावर 1000 आहे. हे कसं काय? हो ताई, ती एकसारखीच क्वालिटी आहे. फक्त ते सिंगल बेड आहे, हे डबल बेड आहे. हे मोठं ठाटा आहे, याच्यात 3 माणसं आरामात झोपू शकते. लय मोठं ठाटा आहे, 7x7चा आहे. शिवलाल बमण्या घ्यायचं म्हणे ना ब्लँकेट. आता आले होते ना, ते गेले कुठं आता? का शिवलाल भाऊ कासाठी बोलावलं इकडं? चला ना पटकन घेऊन ते ब्लँकेट संपायच्या आधी. उधार म्हटलं लोक हगी नाही करत बरं. म्हणून म्हणतो आपण 2-4 घेऊन घेऊ. हो ना बबन, आपल्याला घ्यायचे आहे. 2-2 नाही, 4-4 घेऊ आपण एक परी. काय टेन्शन नको घेऊ तू. चला ना मग, संपायच्या आधी घेऊन घेऊ ना. 6 महिने साईड मध्ये 6 महिन्यानंतर देताय फायदा ते दिले तर दिले. हो पण तुला तर माहित आहे मामा लुटऱ्या कसं आहे माहिती आहे का ते. वसुली करायच्या वेळेस घरी येऊन बसते ना. म्हणून तर म्हटलं, मी काय म्हणतो, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. 6 महिन्यानंतर ते आपल्याला पैसे मागणार नाही ना. म्हणजे आपल्याला 6 महिन्यानंतर पैसे मागायला येणार नाही. हो ना, म्हणून तू म्हणतो आपल्याला ब्लँकेट आपल्या नावावर नाही घ्यायचे ना. दुसऱ्याच्या नावावर घेऊ ना. हो पण राजू आपल्याला ओळखते ना ते. हो आपल्याला ओळखते ते, पण आता हे वरच्या वाळच्या गण्याला ओळखते का? म्हणून मग गण्याला पाठवू ना आपण. गण्याला पाठवू, 7-8 ब्लँकेट घ्यायला सांगू. आणि त्याला म्हणू तू हे नाव सांगू नको बा, कोणतंही तरी नाव दुसरं वेगळं सांगून दे. एखादं नाव देऊ सांगून त्याले, ते नाव सांगून दे. ते काय टेन्शन नाही. आणि मामा काही ओळखतही नाही त्याले. हो राजू एक नंबर होते मग हे. अर्ध्या किमतीचं आपल्याला ब्लँकेट भेटते. 6 महिने द्यायचं कामही नाही आपल्याला मग. आणि त्या गण्याला बी एखादं ब्लँकेट देऊन देऊ, ते खुश होऊन जाते. चला मग ब्लँकेट संपायच्या आधी पटपट घेऊन घेऊ बरं. चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे, एकदम भारीवाले घेऊ. चाल मग, दे त्या गण्याला आवाज दे. धिरकून द्या. त्याचं नाव काय सांगितलं ते कंदील नाही, माऊली नाही का? त्याने 2000 रुपये जमा केले, 2000 रुपये उधार लिहून ठेव त्याच्यावर. बरं ठीक आहे, 1000 वाले 4 ब्लँकेट. 2000 रुपये उधार, 2000 नगद. ब्लँकेट आणले ना तुम्ही, आता काय बसली तर?
काही नाही, यायले नाव नाही माहित नाही, मामाले नाव नाही माहित आपल्या गावातल्या लोकांचे. ते नाव सांग तुम्ही. हा, जरा वेळ बसतो इथं, नंतर येतो घरी मी. हा, जा तुम्ही, तुला काय करायला लागते, जा. ठेवा मामा, चांगल्यातले 2 ब्लँकेट द्या आम्हाला बी. पाना कोणतं पाहिजे ते, हा ती भाषा देते काढून, आणि तुमचं नाव लिहून द्या तिथं. मामा, आपल्याला 8 ब्लँकेट पाहिजे, 8. हे माणूस जरा नवीन वाटवायला, हा याला आपण काही ओळखत नाही. जाऊ द्या, कंदील आबाजी आहे ना ओळखाले. काय हरकत नाही, 8 घ्या, 10 घ्या, हा जेवढे पाहिजे तेवढे घ्या. ते कोणती पाहिजे ते घ्या, आणि तिथं नाव लिहून द्या. ते कंदील आबाजी बसलेले आहे, घे रे भाषा, याचं नाव लिहून घे. देवलाल भाऊ, पाना तुम्हाला बी कोणतं पाहिजे ते. काय नाव आहे तुमचं? लिहिलं जनार्दन वाके. हा, 8 ब्लँकेट. हा, याचं नाव तर गणेश वाघमारे आहे ना. हा, हे चुकीचं नाव कोण सांगू राहिलं? काय नाव म्हटलं रे? सांगा आता, कंदिलाबाजी कधी वाटते घोर. ओ कंदिलाबाजी, तुम्ही या काही इथं बसलेले. ते शिवलाल भाऊन पाठवलं बा इकडे, बा ब्लँकेट भेटून राहिले, मग ते मस्त घेऊन जा. हा, म्हणून म्हटलं घ्या. बरोबर आहे. हा, शिवलालची चाल होय रे बाबा हे. ते म्हटलं हे कोण खोटं नाव सांगू राहिलं. बरोबर आहे, घे ना बा, घे घे घे, लिह बा, याचं नाव लिह, काय आहे ते. काय रे गणेश, हा शिवलाल भाऊ दिसले का तुले? हा तुले भेटले म्हणतो ना. सांगा आता, देवलाल भाऊन केला बा घोर, माझं नाव घेतलं आता गणेश. हा, खरंच नाव सांगायला लागते वाटतं आता. हो, होते ना, भेटले ना तिथं. ते शिवलाल भाऊ तिथं आहे उभे बा. ते बबन भाऊ सोबत बोलून राहिले होते. हो, ते माय पायप त्याच्या कोट्यात आहेत ना. हा, कोट्यात लॉक आहे, चावी त्याच्या जोड आहे म्हणे, म्हणून म्हटलं दिसले का तुले. काय नाव म्हटलं तुम्ही भाऊ? गणेश नाव आहे ना त्याचं, गणेश वाघमारे. झाला सगळा घोळ झाला बा. लिह रे भाऊ, लिह, गणेश वाघमारे लिह. गणेश वाघमारे. किती ब्लँकेट पाहिजे म्हटलं तुम्ही? 8. एवढे मोठे 8 नेऊन काय करू मी? माधोक्यावर उदारी माघारी येईल ना ते बांगाले. हा, ते शिवलाल भाऊ सरकून जातील. अरे बाबा, 8 नाही म्हटलं, एकच पाहिजे मले. आणि ते 200 वाला दे. हा, सर्वात हलकं वाला दे मले. नाही, ते तुम्ही मगाशी 8 म्हटलं होतं, म्हणून म्हटलं 8 पाहिजे का? खोटं नाव सांगू तर काय, 8 काय 10 नेले असते म्हणा. पण आता खरं नाव सांगायचं काम पडलं ना. आता काय नाही तुम्ही. दे रे भाषा, एक म्हणत असेल एक द्यायचं, असं काय जबरदस्ती थोडी आहे आपल्यानं. हा, जेवढं म्हणत असेल तेवढं द्यायचं त्याला, काय टेन्शन नाही. ते बघ ती पाय झुमरच्या झुमर येऊ राहिली तिकून. घे पटापट पटापट घे बरं. हा, हे सगळे ब्लँकेट घ्यायला येऊ राहिले वाटते बहुतेक. घे. मामा, नाही नफा तर नाही नफा, दुकान सप्पा. हा, सगळी दुकान सप्पा झाली आपली. तसंच असते भाचो, उदार म्हटलं की लोक हैगी नसते करत. हा, शिल्लक साल्लक घेऊन जाते, तर नाही काम असलं तरी घेऊन जाते कोणती वस्तू. हो, पण मी काय म्हणतो, आपले पैसे वसूल झाले पाहिजे. हा, नाही तर 6 महिन्यानंतर पैसे जर वसूल नाही झाले तर मग आपलं नुकसान होईल ना. अरे नुकसानाची टेन्शनच नाही ना. आपला नफा आपल्याला आलेला आहे. हा, आपल्याला टेन्शन नाही. आता पैसे वसूल झाले नाही झाले तरी आपल्याला टेन्शन नाही ना. जेवढा माल आणला तेवढे पैसे आपले वसूल झाले का? अरे बाबा, जेवढ्याचा माल आणला तेवढे नाही, त्याच्यापेक्षा जास्त पैसे वसूल झाले आपले. हा, डबल न झाले ना, काय टेन्शन नाही आहे. कसं आहे माहितीये का, मी काय केलं होतं माहितीये का, हे पहिलेच रक्कम वाढून दिली ना. 1000चं ब्लँकेट 2000 लावून दिलं. हा, मग 50% रक्कम जमा करा. हे काय पाट्या, त्यासाठी पाट्या लावल्या होत्या. हा, हे 1500 रुपयाला दिसते नाही पाटी. हा, इथं 700 रुपयाला ब्लँकेट ठेवलं होतं. हा, मग काय आपले तेवढे वसूल झाले ना पुरे. आपली मुद्दल आली, नफा आला. आता बाकी पैसे आपले वसूल नाही झाले तरी टेन्शन नाही आपल्याला, पण काही ना काही वसूल होणारच आहे त्यातले. अरे बाप रे, येले म्हणते मामाचा दिमाग बा. का मामा, हे जे ब्लँकेट आहे इकडले, हे 200 लावले तुम्ही. हे तर 300 रुपयाला ब्लँकेट 200 लावलं, कमी याच्यात लावलं, तरी लोकांनी नाही ना, याच्यातलं एकच गेलं फक्त. हा, बाकीचे तसेच आहेत. अरे बाबू, उधार म्हटलं की लोक कसं असते, हा जेवढ्या जास्त रुपयाचा माल नेता येईल तेवढा नेत असते. हा, हे 100 200 रुपयासाठी उधार घेतात का ते? हा, म्हणून ते घेतले नाही कोण. त्याला वाटलं हे 200 रुपयाला काय घ्या. हा, इनमिन 200 रुपयाचं ते खराब असेल बा. हा, पण ते उलट ते चांगलं होतं. हा, ते राहू दिले. ते नेलं नाही. हा, नाही तर 100 रुपयाचा घाटा झाला असता त्याच्यावर आपला. नेली असते तरी काय आपलं 400-500चं नुकसान झालं असतं. 4-5 ब्लँकेट होते ते. हा, पण लोकांना माहित होतं ना की हे बा 300 वाला ब्लँकेट आहे, हे कमी लावलं. हा, म्हणजे बाकीचे बी कमी लावले असत. हा, जास्त किंमत लावली नाही असं वाटत असते ना. चला मग आता आपला माल तर सगळा विकला गेला. झालं मग आपलं काम. हो, चला मग आता मालही संपला आपला, आणि ही सिरीज संपून टाकू इथं आता. हा, उद्या आता दुसरा विषय घेऊन येऊ. बरं चला बा मंडळी. हा, तसं आम्ही व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतोच, पण एका दिवशी व्हिडिओ नाही आला तर जरा ऍडजस्ट करून घेत जा. काही नाराज होऊ नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जा. पण आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे श्रीकुमार भाऊ लांजेवार, राहुल भाऊ कांबळे, अनिकेत भाऊ कांबळे, राजेश भाऊ सुर्वे, प्रभाकर भाऊ पाकडे, नितीन भाऊ गावंडे, निखिल भाऊ गावंडे, मिलिंद भाऊ टाकसांडे,
अमोल भाऊ दहापुते, योगेश भाऊ कावडकर, गुणवंत भाऊ गीते, त्रिशा गौरव ठाकरे, त्याचबरोबर तुमच्या सगळे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.